नमस्कार. मुख्यमंत्री ग्राम सडक योजना अंतर्गत सुरू असलेल्या वाणगाव ते हनुमाननगर रस्ता या महत्त्वाच्या रस्ता प्रकल्पाच्या कामाबाबत गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. स्थानिक नागरिकांच्या माहितीनुसार रस्ता भरावासाठी शेजारील शासकीय जमिनीतील माती वापरण्यात आल्याचा आरोप मोठ्या प्रमाणात करण्यात येत आहे. सदर कामाचे कंत्राट एम.एस. धानमेर चिंचणी यांना देण्यात आले असून हे काम सुरू करण्याचा दिनांक 8 ऑक्टोबर 2024 असा होता. करारानुसार या कामाची देखभाल व जबाबदारी पुढील 5 वर्षांसाठी संबंधित कंत्राटदाराकडे असल्याचे समजते. स्थानिकांकडून असा दावा करण्यात येत आहे की रस्त्याच्या भरावासाठी आवश्यक माती खरेदी अथवा अधिकृत स्रोतामधून न आणता शेजारील शासकीय जमिनीतील माती वापरण्यात आली. विशेष म्हणजे काही ठिकाणी नागरिकांच्या म्हणण्यानुसार संबंधित कंत्राटदारांनी स्वतः उपस्थित राहून ही बाबत सांगितल्याचा दावा करण्यात आला आहे. या प्रकरणामुळे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. शासकीय जमिनीतील माती काढण्यासाठी सक्षम प्राधिकरणाची परवानगी घेण्यात आली होती का? महसूल विभागाकडून उत्खननासाठी कोणतीही मंजुरी देण्यात आली होती का? वापरण्यात आलेल्या मातीचे प्रमाण किती होते? शासनाचा महसूल बुडवण्यात आला आहे का? सार्वजनिक बांधकाम विभाग व संबंधित यंत्रणांनी याबाबत तपास केला आहे का? स्थानिक नागरिकांनी या संपूर्ण प्रकरणाची महसूल विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग, पीडब्ल्यूडी तथा जिल्हाधिकारी पालघर व संबंधित प्राधिकरणाकडून स्वतंत्र चौकशी करण्याची मागणी केली आहे. जर शासकीय जमिनीत माती विना परवाना करण्यात आली असल्याचे निष्पन्न झाले तर संबंधितांवर कायदेशीर कारवाई करण्यात यावी अशी मागणी होत आहे. पालघर क्रांती न्यूज या प्रकरणावर लक्ष ठेवून असून संबंधित विभागाचे अधिकृत प्रमाणने प्राप्त झाल्यानंतर तेही प्रसिद्ध करण्यात येईल.